हाय माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण एकदम असं सुंदर ठिकाणी चाललो आहे नाशिकच्या इगतपुरीमध्ये. त्याचं नाव आहे कपारेश्वर. हे बघा, वातावरण बघा. रस्ता थोडा खालीवर आहे आणि मध्ये थोडं भाषांचं पण होऊ शकतं, काही हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिश ऑडियन्ससाठी सुद्धा आहे. बघा मित्रांनो, हे वातावरण बघा, पूर्ण कसं वातावरण आहे. हे जे डोंगर आहे ना, याच्यावरती सुंदर असं महादेवाचं गुफा आहे. तिथे चाललो आहे आपण. त्याच्यानंतर आपले मोठे बद्दू ब्लॉग चालू करत आहे. Welcome guys to my vlog. Today we are going to visit Mahadev temple. It's an old hidden gem of Nasik. My brother is telling me do the vlogging in Marathi. I don't have an issue with that, but it is something. I thought we have international audience too, and they don't understand Hindi and Marathi, so that's the reason I'm talking in English. See, this is a beautiful scenery we are going through, and if you're a good rider, then only you can ride bike in this condition. Otherwise, you're going to go a big mess over here. This is my brother who is driving the bike, and we can say he's a heavy driver. का मित्रांनो, तुमचं परत स्वागत आहे आपल्या नाशिककर व्लॉग मध्ये. या व्लॉग मध्ये आपण भेटतोय द ग्रेट रायडर विशाल अंकुश गांगुडे. आपलं एक माकड घरी आता ते असतं तर ते पण गुड रायडर आहे. माहिती ना कोणाचं गोष्ट चालू आहे. हा, हे सिनेरी पा. आणि तुम्हाला माहिती असेल, ही सिनेरी जास्त लांब नाही, कुठली हिल स्टेशनची नाही, आपल्या नाशिकची इगतपुरी. आणि हा हिडन जेम आपण बोलू शकतो, लपलेलं मंदिर महादेवचं. आपण कपालेश्वर ऐकलंय, लच्या जागी फक्त र करा, मग ते येतं कपारेश्वर. गुगलवर सर्च करा. हे त्रिशूल बरोबर आपलं स्वागत होतं इथं. पावसाळ्याच्या सीझन मध्ये इथं भरपूर धबधबे, ग्रीनरी भरपूर भेटते. आता थंडीच्या सीझन मध्ये तुम्ही पाहू शकता एवढे हिरवगार वातावरण चालू आहे आज. तसं कसं आहे मित्रांनो, व्हिडिओ वगैरे एन्जॉय करत आहे की नाही? हा रस्ता बघा किती सुंदर आहे, खूप जुना आहे, चांगलं आहे, वातावरण खूप चांगलं आहे. तुम्ही पण एन्जॉय करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला कसं आहे कसं नाही. बाकी आपण कंटिन्यू करूया पुढे. मग इथं आपल्या दोन ऑप्शन येतात मित्रांनो, की तुम्हाला फिरायला धबधब्याकडे जायचंय की वरती मंदिरकडे. कुठं जायचं भाऊ आपल्याला? आता मंदिरकडे जायचं आपल्याला. चला पहिले मंदिराकडे जाऊ. पायऱ्या आहे, छोट्या छोट्या पायऱ्या आहे. जर तुम्ही ब्रह्मगिरी चढले असेल, वणीचा गड चढला असेल, ह्या पायऱ्या काहीच वाटणार नाही तुम्हाला. आम्हाला वाटतंय कारण आम्ही थोडं खेळून बिळून आलोय. हा नजारा किती भारी. त्या साईडला तुम्ही पाहत असेल ते पाणी ना, त्याच्या बाजूलाच ना डॅम आहे. कोणता डॅम आहे तो? बाहुली डॅम आहे. आता बावळी डॅमचाच एक पार्ट येऊन जातो तो. हे पक्ष्यांचा थवा तिथून चाललाय आणि ह्या साईडला सगळे तुम्हाला धबधबे भेटतील. तो आता बंद दिसलेला धबधबा आहे, तिथं पण खाली तुम्हाला पूर्ण हे भेटेल, चालू राहतो ते पण. पावसाळ्यात हे जे पिवळं पिवळं तुम्हाला गवत दिसतंय, हे हिरो, हे सगळं हिरो होऊन जातं. आम्ही भरपूर वेळेस डिसाईड केलं होतं, म्हणजे आम्ही दुसऱ्या वेळेस होतो आपण इथं सेकंड टाइम. पहिल्यांदा जेव्हा आलो होतो आम्ही डिसाईड केलं होतं आम्ही फॅमिलीला घेऊन येऊ, पण काय आहे ते संयोग काही झालाच नाही आमचा यायचा. चला आपण वरची ट्रेकिंग चालू करू आज परत. पायऱ्या तू पाहत असेल ना, पायऱ्या हाताने बनवलेल्या आहे रे. हे म्हणजे आणून बनवलेलं आहे. हात आहे ओरिजिनल मध्ये, हे पहिले नव्हतं. मन लावून काम केले ना ना, माझं हे म्हणणं आहे, जर पायऱ्या तुम्ही बनवताय मध्ये मध्ये माती का सोडली? कारागिरी चेंज झाले होते. हे वळण तुम्ही पाहशाल नाही तर चालता चालताच तुम्ही एन्जॉयमेंट खूप करून घ्याल या एरियात. म्हणजे पहिले तर आपल्याला आस राहती महादेवशी भेटायची, त्याच्यानंतर रस्ता एवढा सुंदर,
आजूबाजूला ओपन एअर, ओपन ऑक्सिजन. प्लस हा एक सजेशन तुम्हाला एवढं राहील की तुम्हाला जर इथे यायचं असेल सकाळच्या टायमाला, कारण संध्याकाळपर्यंत माझ्या मते इथं बिबट्या बिबट्या येतात. हा, आणि आपण वरच्या साईडला पहिलेच. आपण नाही बोललो एवढं चढून आलोय साहेब. हा, भरपूर वर आलोय. मग क्रिकेट खेळून एवढं वरती आहे ना, म्हणजे चांगलंच दम आहे आपल्यात. हा, तुम्ही जिम चालू करणार होते ना? हा, कधी? तर बघा, तुम्ही कमेंट आणि शेअर करा, आणि कमेंट मध्ये पक्का सांगा आम्हाला की ह्या माणसानी जे आता बोलले जिम करणार आहे, तुम्हाला वाटतं हा करणार आहे? आणि केली तर किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, महिनाभर, वर्षभर? कारण आपलं मागच्या वर्षापासून चालू आहे दादा जिमचं. हा, आपण 1-2 दिवस जातो, त्याच्यानंतर आणि पुढच्या ब्लॉगिंगला असे कोणती ब्लॉगिंग असेल तर आमचं चालू आहे नाशिकच्या बेस्ट रिसॉर्टला जायचं. का वाटतं? त्यावेळेस तुम्हाला आम्ही, आता ही झाले हिडनवालं, त्यावेळेस नाशिक आल्यावर तुम्ही कुठं थांबू शकता, काय एन्जॉयमेंट करू शकता ते दाखवू आम्ही. इथून पाहिले एक सुंदर नजारा दिसेल तुम्हाला, तो एक त्रिशूल दिसेल भोले बाबाचा. आणि आता इथं ना लक्ष देऊन पाहिलं ना तुम्ही, पायऱ्या संपल्या मंदिराचं गेट आहे. आणि ह्या मंदिराचा सगळ्यात बेस्ट पार्ट काय की हाताने नाही, हे नॅचरल बनलेलं मंदिर आहे. म्हणजे जशी गुफा राहते ना त्या हिशोबात हे मंदिर. आणि खूप मानील मंदिर आहे. ह्या गावात सगळे येतात इथं वरती. हा, पावसाळ्यात हे जे दगड दिसत आहे तिथं पूर्ण पाणी पाणी राहतं. वा, पिंडावरून पाणी येतं. इथं पोचल्या गेटवर आपल्याला ही सूचना भेटती. माझ्या मते हे दिसत नाही कॅमेऱ्यात. वाजत पहिलं महाराज काय दम लागला. स्वच्छता ठेवा. हाय, मद्यपान व धूम्रपान करू नये. चुकीची गोष्ट आहे, धूम्रपान नाही करायला पाहिजे माणसाने. हे मला कधी वाचता आलं नाही. तिसरं वालं, पात्रांनी बाहेर काढावे याचा अर्थ म्हणजे चपला बुट. कृपया शांतता ठेवावे. का? आपल्या मूल्यवान वस्तूची काळजी स्वतःच घ्या. मग आपल्याला कॅमेरा सोबत जपून वापरायला लागेल आता. का वाटतं? इथं स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छते की ओर. एवढं वरती आणले अरे लोकांनी. हा, म्हणून मेहनती माणसं होते. तुम्ही टँक पण पाहून घ्या इथं. म्हणजे पाण्याचा इश्यूच नाही इथं. डस्टबिन, क्लिनिनेस सगळं पाहू शकता तुम्ही इथले. तो चला, टेक्निकल इशू की वजह से हमारा कैमरा बंद पड़ा है. जो हिडन जेम मैं बोल रहा था आप देख सकते हो इसके ऊपर. ये नेचुरल बिल्ड है, ये किसी मैन ने नहीं बनाया है. ये पिंड हो गई, ये नीचे पिंड हो गई. और बारिश के सीजन में इधर तो पूरा ये रहता है, आप देखोगे पूरा वॉटरफॉल एंड ऑल. खूप मजा येते. बघा मित्रांनो, किती सुंदर असं वातावरण आहे. हर महादेव महादेव. चला आपण पहिल्यांदा दर्शन करून घेऊया महादेवांचं, बाकी ब्लॉग कंटिन्यू करूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय कसं नाही. हे बघा पुढचं हे. आणि तुम्ही मित्रांनो जर पावसाळ्यात जर आले ना, खूप असं सुंदर वातावरण आहे. आम्ही एकदा आलो होतो, तो व्हिडिओ वाटला तर मी व्हिडिओच्या एंडिंगला टाकून ठेवतो. कसं वाटतं कसं नाही सांगा मला नक्की कमेंटमध्ये. बघा वातावरण बघा, खूप म्हणजे खूप सुंदर वातावरण आहे. आणि जर येत असेल तर संध्याकाळी 6च्या पहिले या. इथं कसं बिबटे थोडे जास्त आहे. नाशिक जिल्हा बिबट्यांचा बघा मित्रांनो, पावसाळ्यामधलं वातावरण बघा, किती सुंदर अशी पिंड आहे. हे बघा पूर्ण वातावरण बघा. आणि पावसाळ्यात या, पावसाळ्यात खरंच खूप भारी वाटतं येऊन इथं. बघा वातावरण बघा. चला आता व्हिडिओ एन्जॉय केलाच असेल, भेटूया आपण नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.